नमस्कार शेतकरी मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि गालठा अजून पण थंडी वाजायला लागलेली आहे. तर हे आपला ककडीचा प्लॉट बघू शकता हो. एक 16 ते 17 दिवस झालेले आहेत. त्याला आपण लागण केली की एक उगवले 6व्या ते 7व्या दिवशी ड्रिचिंग केली ती आणि आता तुम्ही बघू शकताल एक 2 दिवस खाट टाकून खुरपून घेतलंय आणि पाणी चालू केलं आता. तर एवढ्या गालठ्यासुद्धा प्लॉटची ग्रीप इतकी एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता त्याची तोंड आणि प्लॉट पण चांगला एक नंबर दिसायला लागला आहे. तर आपण खताचं नियोजन म्हणजे कसं केलं की 15-15 24-24 युरिया आणि त्याच्यात रिअल एक 10 पोती खत आणला होता. 10 पोती खत टाकून खुरपून घेतले. खत बी पूर्णपणे बुजला आहे. हात तर वरी काही दिसतच नाही, तुम्ही बघताल. आणि पाण्याला जरा 2 दिवस उशीर झाला मला खुरपामुळं. हे बघू शकता आता आज पाणी चालू केलं आहे. ककडीची तोंड तर आता चालू आहे एक नंबर आहे. ती एकच फवारणी केली आहे. ह्याच्यावर काय चिलटं फिलटं काय सुद्धा नाही ते. तर व्हिडिओ टाकायचं कारण एकच की राजस्थानवरनं पहिला एक आपला व्हिडिओ बघून एका शेतकऱ्याचा मला फोन आला, अक्षय भाई आप मेरे को भी जरा किंवा काकडी की खेती की माहिती दे दो. त्याला एकच सांगितलं, माझं व्हिडिओ असते तर वारंवार आपण काय करता काय नाही ते बघा आणि त्या पद्धतीनं करा. जमलं तर बरं झालं, नाही जमलं तर तिथं तुमच्या इथं बी असतील कोण त्यांच्याकडून घ्या करून. आता चालवला तर तुम्ही बघता एक नंबर प्लॉटची पोझिशन आहे. त्याची तोंड बी चांगली दिसायला लागली ती आणि गालठा इतका सुटला आहे त्यामुळं मार्केट राहील असं वाटतंय. मार्केटचं काय पुढे काय होईना, शेवट करायचं काम आपलं आहे. त्यामुळे केलेली आहे एक नंबर प्लॉटची पोझिशन. आता चालवला तर आहे. इथनं पुढे बी अशीच प्लॉट सांभाळणार आहे मी. खर्च किती होईल त्याचा विचार करत नाही, प्लॉट आणायचं बघत असतोय.